अहिल्यानगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। वैभव खाडे असं मारहाण झालेल्या डॉक्टरचं नाव आहे। अहिल्यानगर शहरातील नामांकित असलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये सोनई येथील इक्बाल रहमान सय्यद यांना त्यांच्या मुलांना छातीत दुखत असल्यानं ॲडमिट करण्यासाठी आणलं होतं। त्यावेळी डॉक्टर वैभव खाडे हे इक्बाल सय्यद यांना ॲडमिट करत असताना त्याला काय झाले, त्याच्या छातीत दुखत असल्यानं ॲडमिट करावं लागेल असं त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितलं। त्याचवेळी इरफान इक्बाल सय्यद यांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली। तसेच त्यांचे सहकारी जफर उमर शेख यांना डॉक्टर खाडे यांच्या तोंडात झापड मारून जीवेठार मारण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता। तर यावेळी अनेकांनी रुग्णाच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला। तर डॉक्टरांना मारहाण झाल्यानं त्यांनी रुग्णालयातील वरिष्ठांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला। त्यानंतर त्यांनी थेट शहरातील तोफखाना पोलीस ठाणे गाठलं। संबंधित आरोपींवर हॉस्पिटल अथवा डॉक्टरवर हल्ला करणं हे कायद्यानं गुन्हा असल्याचा गंभीर कलम लावणं अपेक्षित होतं। परंतु पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या संस्था भूमिकेमुळे केवळ डॉक्टर खाडे यांची अदखलपात्र असलेल्या गुन्ह्याची नोंद घेऊन संबंधित गुन्ह्याची बोळवण केली असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पोलिसांच्या कामगिरीबाबत संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकरणाविषयी पोलीस निरीक्षक कोकरे यांनी पुन्हा डॉक्टरांची FIR दाखल करून घ्यावी असं अपेक्षित आहे। तर या घटनेप्रकरणी येत्या 2 दिवसात डॉक्टर संघटना काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।